कसं काय मित्रांनो, मी आहे कारण म्हणजे काय, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी असंच आलो आहे यांच्या घरी बिकॉज ही लोक ट्रिपवरनं घरी आलेले आहेत परत आणि मी टाइमपास करतो. आज सॅटर्डे संडे आहे, वीकेंड ब्लॉग आहे. हा तिला काहीतरी बोलायचं होतं. हसू नको बोलले मी तुला. आज मला मम्मीने फोन करून सांगितलं की तिने भरली मिरच्या केल्या, भरलेल्या मिरच्या. ती बोलली की सांग मला तुम्ही खाणार का. तर मग हा बोलला की हा झुणका भाकर ह्याला खायचं. मग मी विचार केला की त्याच्यासोबत ती भरली मिरची छान लागेल. मला हळूहळू अंदाज येतोय काय झालं. मी ह्याला कॉल करून बोलले की आमच्यासाठी आण म्हणून. चवीसाठी कोणत्या मिरच्या आणल्या बघ. अरे मला वाटलं काहीतरी करणार असेल तो, मला वाटलं तो चिवड्या बिवड्या बनवणार असेल, मग मिरच्या हव्यात, मग मी ते डोक्यात ठेवून मिरच्या आणल्या. एवढं आउटस्टँडिंग. आता हे भर मला माहित नाही हे का मसाला भर आणि बनवून दे, मला माहिती नाही. मम्मी बोलली ते कोकोनटचं हे टाकतात आणि ती तळतात मच्छी ते केलं. खूप अमेझिंग मिरची झाली होती, खूपच अमेझिंग मिरची. चपाती सोबत खायला मजा आलेली, बट आता ती तव्यातच अशी वाट बघते. नाही जाणार आहे तू घेऊन येणार आहे. मम्मी मला होत बोलली आहे. त्याला पाठव परत. मग मी तेच करत होतो, दारापर्यंत काय घेऊन गेलो. पहली फुर्सत में निकल. होत आहे, बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती है. अरे थेपला सोबत खाल्ले असतं आपण. ओ माय गॉड, वेगळे लेवल आहे. Oh my God. ठेपला कोक मध्ये बुडवून खाली. हा का कसं लागतं. त्याची बायको आहे ना, ती काय करू शकते. तो mix match करतो. नाही, मी पण करतो mix match. मी पण करतो. हा. चहा आपण चकली, करतो. मी तर काय काय करतो, चहा चकली वगैरे बाकी सगळं चालतंय. उसमें मग क्या ही है? हा, कसं लागलं. नाही कोक मध्ये बुडवून. आजचा मी तुम्हाला प्लॅन सांगितलाच नाही. आज आम्ही चाललो आहे सगळे स्पायडरमॅन मूवी बघायला. मी बघून आलो ऑलरेडी. सकाळ जाऊन आलो पिक्चर बघायला. मग इकडे माझ्या डोक्यात आलं की ह्या लोकांना स्पॉइलर तर देऊया, बट फेक स्पॉइलर देऊया, ज्याच्यामुळे ह्यांच्या दगदग होत राहील आणि मग नंतर कळेल की मी पकवलं. आता या सगळ्यांना मी स्पॉइलर देणार आहे, सगळ्यांना स्पॉइलर देणार आहे. डेच्या स्टार्टिंगला पण बघितला, डेच्या एंडला पण बघशील. मी सकाळ 6 वाजता गेलो होतो माझ्या मित्रासोबत. स्पायडरमॅन पिक्चर बघून आलो. सकाळी 6 वाजता गेलो कारण की बाकी सगळं भरलं होतं. आता आम्ही चाललो आहे किती 11 वाजता चाललो आहे. हा मुश्किल मिळालं. पण तुला ऐकायचं समजलं नाही मूवी. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. क्या बोलूं मैं इस पे? क्या बोलूं क्या मैं इस पे? मैं कुछ बोल ही नहीं सकता. आणि ऍक्च्युली मला स्पायडरमॅन मूवी एवढा खूप आवडला, खूप आवडला. मी जाणारच होतो एकटा बघायला. मी विचार केला की चला जाऊनच येणार. आणि तेव्हा दिदी बोलले की मी तू बघून आला का पिक्चर, मम्मीने सांगितलं असेल. मी लगेच हो बोललो, करून टाक पिक्चर, करून टाक. आम्ही एवढं भारी जेवण जेवतोय. खूप दिवसानंतर मी झुणका भाकरी खातोय. खूप अमेझिंग झालेलं आहे. हा नाही जेवत आहे, हा डायटिंग वरती म्हणून फक्त आंबे खातोय. येस, आता निघूया. बट मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही आता चाललो आहे स्पायडरमॅन मूवी बघायला. मी ह्याज अ स्पायडरमॅन फॅन विचार केला की या सगळ्या लोकांना बॅक नॉलेज देतो, बॅक नॉलेज की आज या पिक्चर कळेल. बट ही झोपली. हा, सर्वात पहिले हा झोपला. मला सांग काय झालं. मला कळालं तू काय दाखवत होता. काय दाखवत होतो. पोस्ट क्रेडिट्स येस, त्या मूवीला तू बातम्या आपण फक्त समजा फक्त हिने पिक्चर बघितला. हिने आता तुम्हा लोकांना कसं कळेल की स्पायडरमॅन का मरतो. तुम्हा लोकांना कसं कळेल की स्पायडरमॅन का मरतो. आईला अरे मी चुकून बोललो. मी अगोदरपासून यांना सांगत होतो की स्पायडरमॅनला सगळे विसरतात बट हे गोष्ट राहिली माझी ते सांगायची. काय करू तिला वाचवता हा, तो तरी पण त्याच इन्स्टिंक्ट मध्ये आहे म्हणून समजी. जाऊ दे, आपण डायरेक्ट बघूया त्याला मरताना. बघूया ना, तुम्हाला कळेल. तू का असं शांत झाला. यार अभी क्या बोलूं. एक तो मैंने ये पिक्चर देखा नहीं क्योंकि आज का पिक्चर ज्यादा इम्पोर्टेंट था और उसमें भी इसने बोल दिया. एक काम कर, तू बॉलिंगच कर. चलो आता लगेच आम्ही निघतो कारण की भरपूर उशीर तसं पण पिक्चर 12 वाजता. आम्ही बाकी टाइमपासच करणार आहे. ऐसा पहिली बार हुआ है 23 सालों में. मी पहिल्यांदा बिबियाना मॉल मध्ये आलो नाही, ह्याच्यामधनं तिकडे बंद चालू आहे, गेट बंद सर्व्हिस. मस्त वाटतं. आता लगेच जातो खेळायला, टाइमपास होतो आमचा मस्त. नाही खेळणार, मग इकडे जरा भटकू आम्ही आणि मग डायरेक्ट मूवीला जाऊ. 2 तास आहेत बट मला नाही वाटत काय भेटेल आपल्याला. काय यश, तिकीट
टिकट प्लीज चेक करो 10 मिनट आगे पीछे नहीं हो जाएगा ना. हा टिकीट बरोबर आहे ना. तिकीट 11 ना तिकीट 11ची बोलला. हो आणि इकडे येऊन बोलतो नंतर की 11:55. मी कन्फर्म करतोय काय करतोय? मी कन्फर्म करतोय गाईज ऑगस्ट 1. कुठे चालला. कुठे तरी चाललेला कन्फर्म करायला. कुठे चाललेला. काय खेळायला जाणार होतो आपण. मी विसरलो जरा ब्लँक झालो मी. बॉलिंग हा आम्ही बॉलिंग खेळायला जाणार होतो बट ह्यानी विचार केला की चला आपण काहीतरी मस्त खाऊया. मी तेच घेतलं. तेच बोलत होतो. त्याचा फुल हात मॅच झाला. याला खूप आवडलेला इकडचा म्हणून आम्ही इकडेच येऊन नेहमी हे खातो नेहमी. आफ्रिकेपेक्षा इकडे बेटर लागते. Obviously नाही ते अंड्याचे काहीतरी देतात ते. काय बोलतोय अंड्याचं ह्याच्यावरती. चॉकलेट ना ह्याचं 1% पण नव्हतं. नाईस नाईस. 1% पण आहे. हे जर पडतंय ना हा झोपायच्या तयारीमध्ये आहे. सांगतोय यार. का तुला असं वाटतंय. गौरवनी पूर्ण स्टोरी सांगितली. मी स्टोरीला सांगितली. मी त्यांना प्रिपेअर करून ठेवतोय की बोलला हे की बघा, डॉक्टर स्ट्रेंज वगैरे असं काहीच तडकेपाठ जादू बिदू असं तुम्हाला दिसणार नाही आहे. स्टोरी लाईन आहे खूप मस्त. पण माझा एक प्रश्न आहे एकदम. बाबा. तू सांगत काय एवढ्या गोष्टी. नको सांगू ना. क्या हो गया तुम्हें क्यों नहीं बोल रहे हो. नको सांग मला. इकडे मी बाजूला असं दिसत. आम्ही जर विचार केला असता की आता डॉक्टर सिंग येणार डॉक्टर सिंग आता माहिती त्याच्या नाही येणार. जागा राहणार होतो. डॉक्टर स्टेंज येणार आहे ह्याच्यात पण पण हे ते- सगळं जादू बिदू नाही करणार आहे. असं उडवणार नाही ना त्याची नाही, धूळ. नाही. म्हणून मी ह्याला ऑलरेडी सांगून ठेवतो की जागे रहो जागे जागे रहो. रहो मुन्ना मला भाई. पाठवून बोलावं लागेल जागे रहो. तिकडे बाजूला चादर माझ्यावरची चादर अशी काढत जा मध्ये. तुला कळ. याला आपल्या दोघांच्या मध्ये ठेवू हा आणि एक एक ते 2 लोकांची सीट आहे. वी आर गोइंग टू VIP ब्रो. दोन दोन दोन. मला एक गॅरंटी आहे की हा माणूस आणि युअर वाईफ झोपणार आहेत. माय वाईफ वोंट से. मला वाटतंय झोपणार आहे. ही काय बोललेली मला तिकडे guarantee आहे. की मी काय झोपल्यावरती करू माहितीये झोपून जाते. झोपताना मूवी बघताना मी झोपून जाते. याला असं असं आपण धाप धाप चालेल. धाप. मॉल मध्ये टाइमपास करणार काय म्हणून आम्ही चाललेलो आहे मसाज करायला. हा मसाज करतोय मसाज मी हा करतोय. मी हे करत लोकांना नाही. मसाज करायचं करतो. करत नाही. आईजाची आपण आता बघू तुमच्याकडे काहीच नाही टाइमपास करायला. काहीच नाही. मग मला पण करायचं होतं पण सगळं डायमंडाइज outcome प्रोटीन झालं पिले होतं. आहे कधी. काय डायमंडाइज बोला डायमंडाइज नाही ब्रो खूपच सुंदर चव. प्लीज गिफ्ट काय डायमंडाइज प्रोटीन. म्हणजे कडू असणार. नाही नाही खूप छान म्हणजे चव. आमचा मूवी अजून चालू नाही होत आहे म्हणून आम्ही ते मसाज घ्यायला आलो आणि ह्याला रोलर कोस्टर मध्ये आल्यासारखं वाटत. पोटात गुळा का. अरे हो, मेरे को वो नेहा के घर पे चेयर है ना वैसा फीलिंग आ रहा हा पाठीला जरा दुख चालू झाली. गौरांग बेली डान्स करतोय. पोट हलतंय का हा जास्त? बाजू आता इथे चालू आता इथे चालू. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही पण गौरांग बेली डान्स करतोय. हा पण बेली डान्स करतोय आता. मला तर मजा येते. है. अरे रिलॅक्स राहा ना. खूप मस्तपैकी मसाज झाला आहे. एवढं पण मला काय फील नाही झालं. बट जिकडे मला पाठ दुखत होती तिकडे जेव्हा जात होता डुकडुक डुकडुक तेव्हा भारी वाटत होतं. हा तर डायरेक्ट झोप बसला झोपून गेला. आणि आता या दोघांचं चालू झालं आहे. आमचा मूवी आहे 10 मिनिटामध्ये की 15 मिनिटामध्ये मूवी आहे. तोपर्यंत या दोघांचं लगेच होऊन जाईल. मी सेकंड टाइम पिक्चर बघून झालं आहे. बघा कसा वाटला पिक्चर. आणि स्पायडरमॅन मेला तर रडं आलं की नाही. शाळा मला वाटलेलंच होतं की सगळं कन्वर्ट तिला कन्वर्ट केलं. डॉक्टर स्ट्रेंज कसा वाटला. मला खूप आवडलं. भारी वाटलं यार. डॉक्टर स्ट्रेंज नव्हता पिक्चर मध्ये यांना पकवलेला. डॉक्टर स्ट्रेंज नव्हता. आता मी त्यांना सांगतोय चांगला वाटला. पिक्चर मध्येच नव्हता. स्मार्ट मी त्यांना फॉलो देत नाही आहो. भाई जेव्हा तो मेला ना स्पायडरमॅन गाईज उसका मला रडायला लागला. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. पण ऍक्च्युअल मध्ये पिक्चर कसा वाटला. भाई, खूप भारी होता. मी तुला सांगतो गाईज जर तुम्ही नसेल बघितला काहीच मारवाल तरी टेन्शन नाही Yes. घ्यायची गरज नाही. जाऊन नक्की बघा. And तुम्ही बघा. 3D मध्ये बघा. 3D मध्ये 3D किंवा वर. 3D किंवा IMAX बघून इज जा. बेस्ट. 2D जर तुम्हाला IMAX बघायचं best. असेल ना तर हा. घरीच बसा. इट इज मेड फॉर 3D अँड IMAX. खूपच भारी पिक्चर होता. मला सेकंड टाइम बघायची इच्छा होती. मी किती वेळा पण बघू शकतो हा पिक्चर. एवढा चांगला होता. मी याच्यासाठी नाही म्हणतोय गाईज कारण हा. की तो एक्सपिरियन्स 3D मध्ये त्यांनी दिलेला आहे ना की त्यांनी तो- बनवलं तसं आणि तो आहे. ऍक्च्युली हे करतोय स्विंग करतोय ना. स्विंग बिंग हा ते खूप सगळं भारी 3D येणार आहे. मध्ये. म्हणून मी म्हणतो की 2D म्हणजे नो काय म्हणतात नो हेट फॉर 2D हा बट बट प्रेफर्ड 3D इज मध्ये 3D. भाई तुम्ही 3D बेस्ट मध्येच बघा. बेस्ट. चलो आता लगेच जातो घरी. आता झोपायचं पण 3 वाजलेत.
नमस्कार गाईज, डायरेक्ट मूवी बघितल्याच्या नंतर आम्ही झोपून गेलो आणि 12 वाजता उठलो. आता मला दिसत नाहीये पुढे, कारण की हा फ्रेंडशिप डेचा गिफ्ट आहे. मी काहीतरी अव्हेंजरचा नवीन कॅरेक्टर होतोय डूम्सडे वाला. कुठे आहेत सगळे, मला दिसत नाहीत. काहीतरी बोला, येस काहीतरी बोला. फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभ फ्रेंडशिप दिवस. त्याला दिसत नाहीये. शुभ फ्रेंडशिप दिवस. हे बघा दोघं मधमाशी बसलेत. कुठे मधमाशी मॅन, मधमाशी मॅन. राणी माशी आहे मी राजा मासा. पकड. नाही मासा कसा काय, माशा. काय चाललंय आता? तुम्हाला पण सर्वांना शुभ फ्रेंडशिप दिवस. आता आम्ही असं मस्त टाइमपास करतोय. व्हिडिओ चालू आहे की नाही मला दिसत नाही आहे, कारण की मध्ये आतमध्ये चांगला मसाज चालू आहे. एक काम कर ना गौरव, काय ट्राय कर माहितीये का? जवळच आहे मी. हा काय ट्राय कर माहितीये का? Yes. ते नाही का अर्जुन आणि डोळे बंद करून मासा हे केला तसं तू मला घेऊन दाखव. चल. काय आवाजावर फक्त आवाजावर. ओके, एकदम परफेक्ट फ्रेम आणून दाखव. एक मग सेकंड, मारला एक तुला. सेकंड. ए माझा मोबाईल कुठे गेला? मी पकडलाय. अरे आम्ही ते चॅलेंज करतो नाही तर काय मी अच्छा ओके ओके हे घे हे घे. दीदी इथे आहे का? हा, हे ए, त्याला बघ. फिरव एकदा असा, फिरव त्याला असा. ए कॅमेऱ्यावर हात ठेवलाय. ओके, सॉरी गाईज, सॉरी फॉर दिस. मला कॅमेरा घेतलं की क्वालिटी. असंच मंदिरवरून उभा उगाच. कुठे आहे तू? किधर सर? इथेच कुठेतरी. इधर आपका आवाज तो आ रहा है. भाई अरे नाही. शुभ फ्रेंडशिप दिवस. शुभ फ्रेंडशिप दिवस. शुभ फ्रेंडशिप दिवस. शुभ फ्रेंडशिप. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा फ्रेंडशिप दिवसाच्या. आता आम्ही लगेच काहीतरी मस्त टाइमपास करतो, जेवतो बिवतो, कारण की नाश्ता आता डायरेक्ट ब्रंच. कुठे बघतोय मी? Vlog मध्येच बघतोय. बरोबर बघतोय ना. लंच वगैरे ब्रंच करतो आणि भेटूया परत. मी हिला विचारलेलं की मिरच्या बद्दल. एकही शब्द बोलाने किती खोटं बोलतो. मला अरे, सांगितलंच नाही. मी फक्त वाचलं गेली ना, की हिने बोलली मग मी, मिरच्या. मम्मी यशला मिरच्या पाहिजे तर घेऊन जातो. तर मी म्हटलं हा डब्यात ना ने, हा. असं मी बोलली. नाही कशाला डबा, मी पिशवीत घेतलाय. मी बघितलं, आई म्हटलं ह्या मिरच्या त्या भरलेल्या. नाही यशने सांगितलंय मला मिरच्या पाहिजे. मला वाटलं तर चेतन घरी आलाय तर चिवडा बिवडा बनवणार. दॅट इज वाय. समजलं? टेस्ट करायला 2-3 घेऊन ये. नाही नव्हतं लिहिलंय. हा, टेस्ट करायला लिहिलेलं. मी आणि विसरलो परत- बघायचं ते. पुढचं वाचलंच परत नाही. मी पुढचं त्याला हे पण सांगितलं, अरे मी दीदीला सांगितलंय की मी भरलेल्या मिरच्या केल्या, कदाचित त्या मिरच्या ती सांगत असेल आणायला. तरी पण नाही नाही, यशनी सांगितलं मिरच्या आणायला. तोच डिस्कशन चालू आहे. आता आम्ही घरी आलो आणि मग फ्रेंडशिप माझं डेच्या नाही दिवशी. केलेलं तिथे हा, कधी फुल मिरची आंघोळ बिंघोळ करून पाहिजे. सगळं रेडी झालेलो आहे. आता बघू पुढे काय करतो आम्ही. तोच डिस्कशन चालू आहे पाठीमागे. पण मग मी लक्ष नाही, मग हा गेला बाहेर. म्हटलं मग बॅट तरी नाही यशची. अख्खा संडे आमचा मस्त चिलच चालू आहे. काय असं हॅपनिंग गोष्ट नाही चालू आहे. मस्त काल मजा केली, तर आता चिल डे चालू आहे. सो आता आम्ही असं विचार केला आहे की चला टाइमपास काहीतरी करू. म्हणून आम्ही काय म्हणतोय, कच्चा चिवडा बनवतो आहे, कारण की खूप इच्छा झाली. भरपूर दिवसापासून नाही खाल्लं. दॅट इज वाय. पाऊस वगैरे एकदम सगळं चेतन मस्त वाटतंय. करणार होता आणि राहून गेलं. ते राहून गेलं, कारण की आमच्याकडे टाइम नव्हता. आम्ही रात्री मूवीवरनं 4:30 वाजता वगैरे आलो. तुम्हाला बघितलंच ते सगळं. आता बघू, लगेच बनवून घेतो आणि भेटूया परत. मस्तपैकी झालेला आहे. हा खूप एकदम जवळपास वाटतोय जो आम्ही नेहमी खात होतो. आता टेस्ट करून बघूया. टेस्ट आम्ही नाही झाला काय, आंबट बिंबट नाही. बरोबर आहे, बरोबर ना? खूप मस्त झालाय. बघ कैसा आहे, मस्त झालाय. जीजूजी उठिये, इट्स कच्चा चिवडा टाइम. उठिये सर. काय तुम्ही लोकांनी खाल्ला का आता? नाही, आम्ही एवढाच तुम्हीच बनवला, बनवलं, कारण की तुम्हीच इट इज जेवायचं. जेवायचा टाइम ऑल्सो अँड कच्चा चिवडा टाइम ऑल्सो. दॅट इज वाय. बघ खाऊन बघ कसं वाटतंय. झालं? बाहेर लागतं ना. झोपेत आहे. नाईस. फ्रेंडशिप डेचा खूप चांगला दिवस चालू आहे. मम्मी तुला हॅपी फ्रेंडशिप डे. मी तुला तुला सकाळ पण. सकाळ केलं ना, मी बाहेर गेलो होतो. मला तर And माहितच नव्हतं. तुला मी दुपारी आठवतंय, बोलले. तुला आठवतंय मी लहानपणी मस्त बँड्स वगैरे विकत घ्यायचे हा, होते. हा. असे फुल सर्कल असायचं. आदल्या रात्री कापत बसायचो, कारण की नेक्स्ट डे स्कूलमध्ये जाणार तर सगळ्यांना बँड वगैरे मारणार. तर लहानपणी मी तुम्हाला अशी स्टोरी सांगतोय. लहानपणी पहिलं ते सगळं करायचो. ते रिबिन्स वगैरे कापत आणि सगळ्यांना वाटायचो. आणि फक्त स्पेशल फ्रेंडला बँड विकत घ्यायचो. मग ते माझा एक पहिला तो जनरेशन झाला. त्याच्यानंतर मग आम्ही बँडच विकत घ्यायला लागलो. सगळ्यांना बँडच घ्या, सगळ्यांना बँड आणि रिंग यायच्या, ते सगळं करायला हा, लागलो. रिंग पण यायची. आणि मग त्याच्यानंतर जरा अजून मोठे झालो, मग मार्कर, परमनंट मार्कर, टेम्पररी मार्कर, सगळं नावं लिहून हात फुल भरून यायचो. असं हात फुल मेहंदी व्हायची तेव्हा सगळं. आणि मम्मी मला ओरडायची की काय हे सगळं करून येते, काय हे सगळं. बघितलं, आता नाही आम्ही करत.
तेव्हाची आठवण येते आता. हे सगळं आम्ही करायचो. आमच्या आता वेळेला तर मित्र असलं आम्ही काही सगळे कुठे नव्हतं. बाहेर जाणार होतो, बट नंतर सगळ्यांचे प्लॅन्स वगैरे आणि सगळ्यांचं ऑफिस विफिसचा प्रॉब्लेम्स म्हणून मग नाही गेलो. आता पण आम्ही नंतर लगेच जाणारच आहे. तुमच्या वेळेला असं नव्हतं ना, हॅपी फ्रेंडशिप डे वगैरे? नव्हतं. नाईस. बट खूप मजा यायची. किती मोठे झालो ना आपण लवकर मम्मी. मी तर झालोच. बट वाव. व्लॉगच्या स्टार्टला जे तुम्ही ऐकलं मिरचीचं प्रकरण, हीच ती मिरची. हीच ती आणि मिरची. कोणती घेऊन मला जेन्युइनली तो जेन्युइन डाऊट होता यार, जेन्युइन डाऊट. पण आता मला असं वाटतं की मी उगाचच 1.5 भाकरी सांगितली. मिरची बघून. ती माझी मिरची हवी आहे का? मी जी दिलेली ती, मी जी दिलेली मिरची हवी आहे का? जाऊ दे. बस आज एवढाच होता व्लॉग फ्रेंडशिप डेचा. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. लवकर सांगा. काय बोलली? हा, लवकर. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका आणि भेटूया परत. ओके, पाणी पण पिया.